परळचा सम्राट आणि परळचा लंबोदर भेटतात। लालबागच्या राजाची मूर्ती आता या मंडपातून बाहेर येते। कधी एकदा ही मूर्ती बाहेर येते, कधी एकदा आपल्या राजाचं दर्शन होतंय अशी भावना या गणेश भक्तांमध्ये अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या मिरवणुकीत सहभागी होत आहेत। तर परळचा सम्राट आपण पाहतोय आणि परळचा लंबोदर नानाविध रूप नानाविध अशा या मूर्ती लालबाग परिसरातल्या देखील या दृश्य आपण पाहतोय। 10 दिवस 10 दिशा आनंद पसरला होता, मात्र आजच्या दिवशी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं। प्रत्येक क्षण हा या बाप्पामुळे आपल्या आयुष्यात खास असा असतो। लवकर ये पुन्हा हीच आज इच्छा प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामनात असते। 10 दिवस मुंबई झोपलेली नसते। लालबाग परिसर तर नक्कीच तो संपूर्ण 10 दिवस जागा असतो। सगळीकडे रोषणाई असते, गर्दी असते। राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण लालबाग परिसरात दाखल झालेले असतात। आराध्य प्रगती सेवा मंडळाचा हा गणपती आपण पाहतोय। सालस असं रूप, बोलके डोळे आणि अगदी राजविंड असं हे गणरायाचं रूप या ठिकाणी आपण पाहतोय। विद्येचा अधिपती अशी गणरायाची ओळख आहे। आराध्य प्रगती सेवा मंडळाची ही विसर्जन मिरवणूक। तर ही शान कुणाची? लालबागच्या राजाची अशा घोषणा सध्या लालबाग परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। लालबागचा राजा आता निघालेला आहे। पुष्पवृष्टी सध्या लालबागच्या राजावर होते। विनायक विनायक ए पक्या त्या विनायकला आवाज तर ठिकठिकाणी हे हार जे आहेत ते असे टांगून ठेवण्यात आलेले आहेत। ही मूर्ती जशी जशी या मार्गावरून पुढे सरकणार आहेत, हे हार जे आहेत ते या मूर्तीला घालण्यात येणार आहेत। आपल्या परीने आपल्या गणरायाला आपली सेवा कशा प्रकारे पोहोचवता येईल त्यासाठी हे सगळेच भक्तजण जे आहेत ते आतुर झालेले आहेत। सगळेजण गुलालाने माखलेले आहेत। सकाळपासून पाऊस सुरू आहे, मात्र याचा परिणाम या भक्तांच्या उत्साहावर नाही। शॉप बिल्डिंग लालबाग परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणाहून आता लालबागच्या राजाची देखील मिरवणूक निघणार आहे। लालबागच्या राजाची छबी आपल्या मोबाईलमध्ये देखील टिपण्यासाठी गणेश भक्तांची ही लगबग या ठिकाणी आपण पाहतोय। बुवा म्हणून टोपी जी आहे ती यावेळी सर्वांनी घातलेली आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या टोप्या घातलेल्या आहेत। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची अशा घोषणा यावेळी या ठिकाणी देण्यात येतात आणि तेवढ्याच शानमध्ये हा राजा जो आहे तो आता विसर्जनासाठी निघालेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अद्भुत असं हे विसर्जन होणार आहे। हे विसर्जन मिरवणूक उद्या सकाळपर्यंत चालते। लालबागचा राजाच्या दरबारात गणेश भक्तांचा हा मोठा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। फोन करतो आवाज येतो।
आता निघालेला आहे. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो आपण याची डोळा पाहणार आहोत. ही दृश्य आपण लालबाग परिसरातली पाहतो. एकापेक्षा एक सरस अशा गणेश मूर्ती सध्या या रस्त्यावरून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक मूर्तीचं वेगळेपण जपत मूर्तिकारांनी या मूर्ती बनवलेल्या आहेत. जशी गणेशाची नावं वेगवेगळी आहेत तसंच गणेशाच्या नावांना साजेशा अशा या गणेशाच्या मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत. विद्येचा कलापती गणपती ही लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय. लालबाग मार्केट, चिंचपोकळी स्टेशन, भायखळा स्टेशन, हिंदुस्थान मस्जिद, भायखळा अग्निशमन दल, नागपाडा चौक, त्यानंतर गोलदेऊळ, दोन टाकी यानंतर असा हा लालबागच्या राजाचा विसर्जन मार्ग आहे. ऑपेरा हाऊस मार्गे गिरगाव चौपाटीवर उद्या लालबागचा राजा पोहोचणार आहे. मात्र आता हा राजा मंडपातून निघालेला आहे आणि लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पाहतोय. जसा हा राजा पुढे जातोय तसशा या फुलांच्या माळा ज्या आहेत त्या राजाच्या गळ्यात घातल्या जात आहेत. वेगवेगळ्या रंगाची फुलं, वेगवेगळ्या आकर्षक असे हे हार राजाला दिले जात आहेत. ट्रॉफ बिल्डिंग लालबाग परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. गणपतीच्या वेगवेगळ्या नावांप्रमाणे गणपतीच्या या वेगवेगळ्या मूर्त्या आपण पाहतोय. वक्रतुंड, एकदंत, गजानन, विकट, लंबोदर, विनायक, धूम्रवर्ण, भालचंद्र अशा वेगवेगळ्या रूपातल्या या मूर्त्या आपण या ठिकाणी पाहतोय. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. या वेगवेगळ्या मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येकाचे बोलके डोळे, प्रत्येकाची वेगळी अशी देहबोली आणि सर्व भक्तांच्या आशीर्वादासाठी उठलेला हा हात आणि नेहमी सर्वांच्या पाठीशी उभा राहणारा हा गणराज सध्या विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. वर्षभर ज्याची आपण वाट पाहतो तो गणराज 10 दिवस आपल्या घरी विराजमान होतो, आपल्या परिसरात विराजमान होतो, आपली सेवा स्वीकारतो, आपल्याला आनंद देतो, आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण देतो, आपल्याला आशीर्वाद देतो. मात्र आज सर्वच गणेश भक्तांसाठी हा जड अंतःकरणाचा दिवस असतो. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. मात्र पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या असं वचन घेऊन सर्वच गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. लालबाग परिसरात आज पर्वणी असते. वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण परिसर जो आहे तो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी दणाणून सोडलेला असतो. खास करून या मूर्ती पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक लालबाग परिसरात आज आवर्जून येतात. गिरगाव चौपाटी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात लगबग आज पाहायला मिळते. भालचंद्र रूपातली ही मूर्ती आपण पाहतोय, ज्याच्या कपाळावर चंद्र कोरलेला आहे असा भालचंद्र. लालबाग परिसरात वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. एक वेगळाच उत्साह सध्या सर्वच गणेश भक्तांमध्ये. गुलालाची उधळण केली जाते, पुष्पवृष्टी केली जाते. आपल्या परीने आपण कशा प्रकारे राजाची सेवा करू शकतो, आपल्या बाप्पाची सेवा करू शकतो त्या पद्धतीने सध्या या गणेश भक्तांकडून ही सेवा होते. मुंबईच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईच्या राजासाठी 10 दिवस लाखोंचा जनसागर उसळला होता. तर विसर्जन मिरवणुकीत देखील हाच लाखोंचा जनसागर आपण पाहतोय. सकाळी 8 वाजता मुंबईचा राजा मंडळातून निघाला आणि सध्या लालबाग परिसरात नियोजित मार्गावरून सध्या मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालतोय.
लालबागचा राजा आपण या ठिकाणी पाहत आहोत. थेट ही दृश्य. खरं तर लालबागच्या राजाची विविध रूपं तुम्ही 10 दिवसांमध्ये पाहिली आणि आज विसर्जनाला निघालेला हा बाप्पा आपण या ठिकाणी पाहतोय.